नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आला आपण तालुका पंढरपूर प्रणव मोरे यांच्या गोट्यावर जाणून घेऊया त्यांचं दिवसाचं शेड्यूल कसं असतंय आणि शेतकऱ्याला फायदेशीर व्यवसाय आहे का नाही हे त्यांच्याकडून विचारून घेऊया. असे नवनवीन गोट्याच्या मुलाखतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संवाददृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रणव तानाई मोरे, राहण्याचे तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. किती येते गाई गोट्यात? गाय आता 6 आहेत. 6 येते. हां. दुधाच्या किती त्या? दुधातले 4 आहेत. 4 आहेत. किती जाते संकलन? 2 टायमाचं 42-40 40-42 जाते. त्यात पण काही गाभ आहे ते 4 मध्ये. गाभण. तुम्ही आता ही गाई तुमच्या येल्यानंतर किती दिवसानं भरता वगैरे काय? 4 महिन्यानंतर. 4 महिन्यानंतर. 4-3.5 महिने. 4 महिन्यापर्यंत तुमच्या गाय दुधाची लेवल धरून चालते का बाबा? सुरुवातीला काय तुमची येल्यानंतर 1-2-3 दिवस जातात त्याची एक हे असतो, नंतर पुन्हा 10 लिटर पर्यंत गेली, ती 4 महिन्यापर्यंत कंटिन्यू चालते का गाय? नाही, कुठं कमी जादा होतं. खाद्यात बदल झाला की कमी जादा होते, पेंडीत बदल किंवा वातावरणात बदल झाल्यावर कमी जादा होते. 2 महिने पण कंटिन्यू चालतात. 2 महिन्याच्या पुढे गेल्या की खाद्यात बदल झाल्यामुळे किंवा असं वातावरणात बदल झाल्यामुळे कमी येतात. 1-2 लिटरनं कमी येते. म्हणजे वातावरण बदललं वातावरण बदल की कमी होतात. हां. तुमचं दिवसाचं गायचं शेड्यूल कसं असते? सकाळी 6 वाजता उठायचं आणि शेणगाण वगैरे काढून पुन्हा गायींच्या धारा काढून वैरण 7 वाजता करायची, त्याच्यातच पेंड मिक्स करून टाकायची आणि नंतर पाणी पाजून आत बांधून हे करायचं. मग संध्याकाळी नंतर पुन्हा दुपारची एक वैरण असते, 1-2 वाजता, 2-3 वाजता. त्यानंतर डायरेक्ट धारा झाल्यानंतर 6 वाजता. 6 वाजता मग त्यावेळी आमोण्याची सोय? आम्ही तसेच सकाळी टाकतो. काय तसं काय असतं वैरण, आमोण्यात? पेंड, भरडा आणि गाब गायींना गाभ गायींना सरकी असते. मग काय वेगळं आता मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचे गाभ गायींना आले, त्यात काय बद्दल काय ते? नाही, ते आपण वापरत नाही, फक्त सरकी वापरतो. आता गायींना ओली करून पेंट ठेवतं पाठीत का मग कसं ठेवतं? नाही, वली नाही, डायरेक्ट कुटीमध्ये टाकतो, वैरणी टाकतो पेन. वैरणने जे आमून टाकतात मग त्याचा फायदा काय शेतकऱ्यांना? म्हणजे एक फायदा म्हणजे तर गुरं पाणी भरपूर पितात. गुरांमध्ये चमक ही राहते आणि गुरं पाणी पिल्यामुळे दूध पण भरपूर देतं. जवळजवळ एका गायला जर सध्या ती म्हणजे 5 लिटर नाही 4 लिटर पाण्यामागे गायचं 1 लिटर म्हणजे दूध असते. म्हणजे जे तुमची गाय जर 5 लिटर दूध देत असली तरी तिला 20 लिटर तर पाणी प्यावं लागतं दिवसाला. जेवढं म्हणजे तुम्ही पाणी भरपूर पाचाल तेवढं तुमची गाय दूध भरपूर देणार. म्हणजे गायीला फायदा आहे पाणी. पाणी पिण्यामुळे तर आम्ही पेंडीमध्ये हे टाकतो, म्हणजे कुठीत पेंड टाकतो. आता गोळी पेंट तुम्ही चालता कुठल्या कंपनीची काय? सोनाईची असते. सोनाई. बरडा घरगुती असतो का काय? मार्केट दुकानात काय सोनाईचं काय रेंज चालू? सोनाईची आता चालू आहे 1600 पर्यंत चालू आहे. 1600 पर्यंत. बरडा 1300 पर्यंत चालू आहे. 1300. आता यांना वैरण काय काय असते? वैरण काय कडवाळ, घास आणि ऊस. सगळं विकत आहे घरचे काय? नाही, घरचं आहे. ऊस तेवढा विकतचा आहे, कडवाळ आणि घास घरचा. परवडत आहे विकत वैरण ही घेऊन? दूध कमी असल्यावर परवडत नाही, पण जर दूध भरपूर असेल तर परवडत. दर काय चालू आहे दुधाला? आता सध्या तर चालू आहे 27-28 चालू आहे. म्हणजे आम्हाला 27-28 पडतोय, पण असा रेट चालू आहे 30 रुपयेपर्यंत चालू आहे. 30 रुपये. अनुदान चालू आहे काय म्हणते त्याबद्दल? अनुदान चालू आहे, फॉर्म वगैरे भरलाय, पण त्यातून काय लाभ त्याच्या आधी एक बार मिळालं होतं सगळ्यांना, तुम्हाला काय त्याचा लाभ? आम्हाला काय मिळणार लाभ झाला नाही. मग आता अनुदान मिळेल म्हणताय ह्यात 100%? आता तर आता मिळेल बहुतेक. कागदही दिलेत आपण सगळी गुरांची करून, डॉक्युमेंट दिलेत. अनुदान मिळेल असं आश्वासन आहे चेअरमन. तुम्ही कालवाडा सांभाळता का? हो, आता एकच सांभाळले तरी. पहिल्यांदा सांभाळ. त्याला काय कसं नियोजन कसं असतं त्याचं? म्हणजे 21 दिवसाला अल्बमारचा डोस असतो आणि वात्सल्य पेंड म्हणून आहे. पेंड चारली 3 महिने चारली. 3 महिने चालले. 3 महिने. आता किती दिवसाचं आहे ते? हे 5 महिने आहे. 5 महिने. तुम्ही जी गाई भरता ती कोणत्या प्रकारचे इंजेक्शन भरता काय? डेलमार्ट आणि ओबीएस. 2 प्रकारचा. आता तुम्ही सगळ्या गाई विकत आणले त्या का कसे काय घरच्या काय कालवडी आहे? नाही, विकतच आणले. विकत आणले. कुठल्या प्रकारचे घेतल्या गाई घेतात? एचएफ आणि हॉस्टेल. एचएफ हॉस्टेल हे असं. मग तुम्ही शेणखत जेवढं साठतंय मग तुम्ही काय करता त्याचं? क्षेत्रा कमी असल्यामुळे आम्ही शिल्लक म्हणजे राहिलेलं खत विकतो. शेताला टाकून जी शिल्लक राहिलेलं विकतो. किती क्षेत्र? 1.5 एकर आहे. 1.5 एकर. आता 1.5 एकर सगळं गाईला सुद्धा? गायींना सगळं. मग ते 1.5 एकरात माझं असं शेणखत टाकलं रासायनिकचा वापर करता का नाही का? करतो, पण कमी प्रमाणात. कमी प्रमाणात करतो. मग आता सध्या काय शेतात? शेतात आता मका आहे, एक अर्धा एकर मका आहे आणि बाकीचा घास आहे. आता गायींसोबत तुम्ही दुसरं काय सांभाळ असं म्हणजे तुमचं दुसरं काय आहे? एक म्हैस आहे आपल्याकडे. एक म्हैस. मग
मग आता म्हशीचं दूध देते का सध्या काय कसं? हो देते की आता म्हैस येऊन एक 4 महिने झालेत म्हशी. एकच कसं काय सांभाळत तुम्ही? नाही म्हशी म्हणजे कसं परवडत नाही घरी काय पुरतं आम्ही म्हैस तेवढी एक सांभाळलेली. हां हा तिला मोकळं सांभाळायला लागतं एक 5-6 महिन्यात ती आटते म्हणजे काय काय म्हशी आटते त्या काय काय म्हशी दूध देते त्या हां पण ते मोकळं तिला सांभाळायला लागते 2-3 जास्त प्रमाणात जास्त सांभाळायला. प्रमाणात सांभाळायला लागते. तसं गुरांचं कसं आहे एक लावून एक आपल्या मनावर 7 महिने किंवा 8 महिने असू शकतं. पण म्हशी तसं नसते. मग म्हैस कसं काय आता शेतकऱ्यांना तुम्ही दिवसातून गाईला किती वैरणी करता? 3 वैरण 3 वैरणी. आता एक वैरण किती साधारण किती किलोची करता ते? एक 20 किलोच्या आसपास असते एक 20 वैरण. किलोची. हा. तुम्ही आता ते आमून ही खुराक आता काही ठिकाणी खुराक म्हणतात काही ठिकाणी आमून म्हणतात. मग आमून किती किलोची एका गायला ठेवतात ते साधारण? 2.5-3 किलो असतं आम्हाला. 2.5-3 किलो. सगळ्या गायला सेम असतं का काय? नाही काय काय म्हणजे तानवाट येलेले आहेत म्हणजे हा. आता जर येलेले आहेत ते त्यांना एक भरपूर असते 2.5-3 किलोच्या वर असते हा. म्हणजे कमी आहेत त्यांना कमी असते कारण गाप जायला अडचण येते त्यामुळे गाभ जाण्यासाठी अडचण अडचण येते. आहे. हा. आता तुमचं काय शिक्षण वगैरे काय? म्हणजे माझं आता बीटेक झाले फर्स्ट इयर सेकंड इयरला आता ऍडमिशन घेणार. आता तुम्ही कॉलेज करता मग काही कोण सांगा? म्हणजे घरचे समाजात भाऊ मम्मी पप्पा. आता तुम्ही शेड जे मारून किती दिवस झाले तुमचे? 4 महिने झाले. 4 महिने. किती खर्च झाला साधारण? ते गोट्याचे सगळं मिळून 1 लाख रुपये झाले. 1 लाख रुपये. पण तुम्ही मुक्त गोठा का बरं केला नाही? क्षेत्र कमी असल्यामुळं क्षेत्र कमी असल्यामुळे अडचण. आता हे पावसाळ्याच्या काळी 3 महिने झाले म्हणताय. याच्या आधी तुम्ही कसं काय नियोजन करत होता? म्हणजे चिखल झाला की मुरुमी टाकतो मुरमाई खेपा टाकतो. हे पावसाळ्यात तुमच्याकडे मुरुम शिल्लक टाकत असेल. हा. मुरुम आता गाईला त्याची त्रास काय होत होता म्हणजे पावसात? म्हणजे आता होत होता त्रास होत होता हा. पण नाईलाजामुळं म्हणजे 2-3 महिन्यानंतर आम्ही गोठा बांधला. म्हणजे त्रास व्हायला लागल्यामुळं गोठा बांधला. तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सर्व दृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा.